मुंडेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. धन्या मुंडेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. एक मराठा, लाल मराठा. छत्रपती संभाजी महाराज की वाल्या कराडचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. वाल्या कराडचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे धन्या मुंडे फाशी द्यायचं दुसरं काय? आरोपीचं करायचं काय? फाशी द्यायचं दुसरं. हो. अरे मुंड्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे मुंड्याचं करायचं या सगळी मागे या. हो या आणि या मुंड्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. आणि या मुंड्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे कोण म्हणते धनंजय मुंडेला आरोपी, धनंजय मुंडेला आरोपी. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची ह्या राज्यामध्ये निगडूनपणे हत्या केली जाते. एक शासनाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत होती आणि एक बीडमधील धनंजय मुंडे यांच्या गुंडांच्या कडून जी संतोष देशमुखची हत्या झालेली आहे ती क्रूर प्रणाची पण म्हणजे क्रूर आणि अतिक्रूर हत्या केलेली आहे. त्याचे फोटो जेव्हा बाहेर आल्यानंतर ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसा आणि महिलांसाठी हळहळ व्यक्त केली महिलांनी सुद्धा. अशा पद्धतीनं कुणी कुठल्याही एका व्यक्तीला मारू शकत नाही. त्या माणसाकडे कुठल्याही संवेदना नाहीत. अशा मंत्र्याला फक्त हकालपट्टी करून चालणार नाही तर धनंजय मुंडे यांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणं अत्यंत गरजेचं आहे. धनंजय मुंडेमुळंच एवढं क्रूरता बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे. ह्या महाराष्ट्राचं बिहार झालेलं आहे. तात्काळ जर अशा मंत्र्याला अशा आमदाराला जर तुम्ही निलंबित करून तर त्यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर ह्याच्या पुढं भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि भविष्यात अशा मंत्र्याला आमदाराला ह्या महाराष्ट्रात आम्ही करू देणार नाही. जशाच तसं उत्तर देण्यासाठी ह्या महाराष्ट्रातील शिवभक्त शंभूभक्त तयार आहेत. त्यामुळं जर तुम्ही कायद्याचा आणि शासनाचा सरकारचा आधार घेऊन तुम्ही सर्वसामान्य समाजकार्य करणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीनं जर मारत असाल तुम्ही खंडण्या गोळा करत असाल तर तुम्हाला ह्या पुढं भविष्यात महाराष्ट्रात काय बीडमध्ये सुद्धा आम्ही फिरू देणार नाही. तुम्ही भ्रमात राहू नका. तिथं आलं तर तिथं तुम्हाला चिरडून टाकण्याची धमक ह्या महाराष्ट्रातील शिवभक्तामध्ये आहे. त्यामुळं ह्याच्या पुढं अशा काही प्रकार घडता कामा नये. यासाठी गृहमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजे. तुमच्या भ्रष्ट मंत्र्याला भ्रष्ट आमदाराला तुमच्या पार्टीतनं पक्षातून काढून टाकलं पाहिजे. हे असले लोक जे गुंड प्रवृत्तीचे आहेत ते ह्या महाराष्ट्रामध्ये त्याला खतपाणी देण्याचं काम आजपर्यंत सरकारमधल्या मंत्र्यांनी केलं ना आत्तासुद्धा तेच करतात. जर भविष्यात जर अशी लोक जर तयार व्हायची नसतील तर सरकारमधल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कुठं तर या गोष्टीला म्हणजे आळा घातणं गरजेचं आहे.